थांबा, जर तुम्हालाही आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा साधा मेसेज नाही, यामुळे तुमचा पुढचा हप्ता थांबू शकतो. राज्यातील हजारो लाभार्थी सध्या गोंधळात आहेत. ई-KYC केली तरी मेसेज येतोय, केली नाही तरी तोच मेसेज येतोय. नेमकं सत्य काय आहे? लाभ खरंच बंद होणार का, की हा फक्त टेक्निकल एरर आहे? आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हा मोठा गोंधळ पूर्णपणे स्पष्ट करणार आहोत, अगदी सोप्या भाषेत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण एक छोटी माहिती तुमचा मोठा फायदा वाचवू शकते. हा मेसेज काय येतो? मुख्य कारणे. सर्वात आधी समजून घेऊया की हा मेसेज येण्याची दोन मुख्य कारणं कोणती आहेत. तुमची ई-KYC आधीच यशस्वी झाली आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच तुमची ई-KYC योग्य पद्धतीने पूर्ण केली असेल तर तुमचं नाव दुरुस्तीच्या यादीत असण्याचं कारणच नाही. त्यामुळे सिस्टम तुम्हाला सांगते की तुम्ही या दुरुस्तीच्या यादीत नाही आहात. अशा वेळी घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुमची ई-KYC अजून झालेलीच नाही. काही महिलांनी अजूनपर्यंत एकदाही ई-KYC प्रक्रिया केलेली नाही. अशांनाही हा मेसेज येऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते. लाभ मिळाला नाही तर काय करावे? आता काही बहिणींचं म्हणणं असेल की आमची KYC तर व्यवस्थित झाली आहे, तरीही लाभ का मिळाला नाही? तर यासाठी दोन गोष्टी तपासा. हप्ता जमा झालाय का? जर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते मिळाले असतील तर समजा तुमची KYC यशस्वी आहे, कारण डिसेंबरपासून KYC बंधनकारक आहे. स्टेटस चेक करा. जर हप्ता मिळाला नसेल तर लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचे स्टेटस चेक करा. तिथे रिमार्क या कॉलममध्ये पहा. तिथे स्पष्टपणे लिहिलेलं असेल की तुमचा लाभ तांत्रिक कारणामुळे थांबलाय की इतर काही त्रुटीमुळे. दुरुस्ती करता येते का? बऱ्याच महिला विचारतात की असा मेसेज आल्यावर पुन्हा दुरुस्ती करता येते का? तर याचं उत्तर हो असं आहे. पण त्यासाठी तुम्हाला पोर्टलवर पुन्हा प्रयत्न करावा लागेल. कधीकधी तांत्रिक अडचणींमुळे असा मेसेज येतो. जर तुम्हाला खात्री असेल की तुमचा फॉर्म चुकलाय तर पुन्हा लॉग इन करून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करा. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. अशाच प्रकारचे रोजचे अपडेट्स, हप्ता माहिती, फॉर्म स्टेटस, ई-KYC मार्गदर्शन आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अचूक बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. आणि तुमचा प्रश्न असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसह. तोपर्यंत सुरक्षित रहा, माहितीपूर्ण रहा. धन्यवाद.